एक बेड, बेड चार. नमस्कार, मी ॲडव्होकेट ग्रीष्मा महामरे. आपले हक्क आपला कायदा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. एखाद्या व्यक्तीला अटक झाली असं आपण अनेकदा ऐकतो. अटक म्हणजे नक्की काय? गुन्हा सिद्ध झाल्यावरच अटक होते की त्याशिवायही अटक होते? माणसाच्या मनात भीती असते की आपल्याला अटक झाल्यावर आपल्याला काय करायला हवं, आपले काय कायदेशीर हक्क आहेत. BNSS हा सुधारित कायदा असला तरी ह्याच्यात काही बदल झाले आहेत का, ह्या विषयावर आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी अशीच एक अनुभवी व्यक्ती आपल्यासोबत उपस्थित आहे. ॲडव्होकेट सुबोध देसाई. नमस्कार सर. नमस्कार. देसाई सर गेली 33 वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ह्यांच्या चेंबर्समधून केली. तिथं त्यांनी रेट आणि कॉन्स्टिट्यूशनल लॉचा अधिक अभ्यास केला. त्यानंतर ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी क्रिमिनल प्रॅक्टिस केली. सरांनी भारतातल्या जवळजवळ सर्वच उच्च न्यायालयात युक्तिवाद केला आहे. काही अत्यंत महत्त्वाच्या खटल्यात सरकारने त्यांना स्पेशल काउन्सिल म्हणून नियुक्तसुद्धा केलेलं. मोठ्या उद्योगपतींपासून रस्त्यावरील सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत सरांनी सर्वांना रिप्रेझेंट केलं आहे. आर्थिक गुन्हे, कॉर्पोरेट फसवणूक, BNSS अशा कायद्यात सरांचे विशेष प्रावीण्य आहे. सर, पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. सर, आजचा विषय गंभीर असला तरी तो सर्वात जणांना माहिती करून घेणं गरजेचं आहे, कारण की कोर्टाला कायद्याचं अज्ञान मंजूर नाही. सर, सुरुवातीतच विचारते, अटक म्हणजे नक्की काय? आपण जुन्या कायदा CRPC कडून नवीन कायदा BNSS कडे वळलो आहोत. अटकेच्या प्रक्रियेत काही बदल झाले आहेत का? तर अटक किंवा ज्याला अरेस्ट आपण म्हणतो त्याची व्याख्या तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ना तर BNSSमध्ये, ना तर CRPCमध्ये, किंवा जी आपली राज्यघटना आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्याची व्याख्या सापडणार नाही. परंतु तुम्ही जर सर्वोच्च न्यायालयाचे जर न्यायनिवाडे बघितलेत आणि अनेक हायकोर्टांचे पण जर न्यायनिवाडे बघितलेत आणि विश्लेषण केलं तर त्याच्यामधून तुम्हाला असं लक्षात येईल की अटक म्हणजे एका व्यक्तीचं जे कायदेशीररित्या प्रतिबंधित करणे, एका व्यक्तीला कायदेशीररित्या प्रतिबंधित करणे, जेणेकरून त्याचं जे स्वातंत्र्य आहे त्याचं रिस्ट्रिक्ट होणं, ह्याला तुम्ही म्हणाल अरेस्ट, किंवा तुम्ही त्याला अटक हे तुम्ही म्हणाल. आता BNSS जेव्हा आलं तर त्यासाठी तुम्हाला त्याचा वैधानिक हेतू बघायला लागेल, लेजिस्लेटिव्ह इंटेंट आपण म्हणतो ते बघायला लागेल. तर जेव्हा त्यांनी जेव्हा BNSS त्यांनी इंट्रोड्यूस केलं तेव्हा त्यांचा असा प्रयत्न होता, पहिले जे न्यायप्रणाली आपली एक पनिशमेंटवरती फोकस होता, की एक शिक्षावरती फोकस होता, तो फोकस काढून त्यांनी जस्टिसला फोकस दिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने BNSSमध्ये सगळे बदल झालेले आहेत. त्यामुळे जेव्हा असं नाही की पहिले CRPCमध्ये तसे प्रयोजनं नव्हती, पण आता जर तुम्ही BNSS बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की आपलं राज्यघटनेतील जे आर्टिकल 20, 21, 22 जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि अगोदर CRPCमध्ये जे होते ते पण घेतलेले आहेत, एक्सपॅन्ड केलेले आहेत, आणि एक प्रकारचं बॅलन्स आणलेलं आहे. हक्क सर्वसाधारण व्यक्तींचे, नागरिकाचे आणि तपासी अधिकाऱ्यांचे जे कर्तव्य आहेत
त्यामध्ये एक बॅलन्स आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, अटकेचे काही प्रकार असतात का? आपण अनेकदा चित्रपटात बघतो की हिरो विचारतोय पोलिसांना की तुम्ही वॉरंट आणलंय का मला अरेस्ट करायच्या आधी. हे वॉरंट नक्की काय असतं? हे वॉरंट म्हणजे कॉग्निजेबल आणि नॉन कॉग्निजेबल अशा प्रकारचे गुन्हे असतात. तर कॉग्निजेबल असतं त्याच्यामध्ये FIR रजिस्टर होतो. एकदा FIR रजिस्टर झाला तर जो तपासी अधिकारी असतो त्याला सगळे पॉवर्स असतात अरेस्ट करायचे विदाऊट अ वॉरंट. नॉन कॉग्निजेबल जे असतं त्यामध्ये पोलिसांकडे पॉवर्स नसतात अरेस्ट करायचे. त्याकरता त्यांना मॅजिस्ट्रेटकडून वॉरंट घ्यावं लागतं अरेस्ट करण्यासाठी. हा तो फरक आहे वॉरंटमध्ये आणि अरेस्टमध्ये. सर, महिलांच्या अटकेविषयी काय नियम आहेत? त्यावेळी महिला पोलीस तिथं असणं बंधनकारक म्हणजे मॅन्डेटरी आहे का? तर सेक्शन 43 BNSSमध्ये असं प्रयोजन केलेलं आहे की महिलांना अटक करण्यासाठी तिकडे महिला अधिकारी हजर असणं गरजेचं आहे. एक. दुसरं असं की सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या अगोदर ह्या पिरियडमध्ये तुम्ही महिलेला अटक करू शकत नाहीत. अगदीच जर इमर्जन्सी असेल किंवा अगदी एक्स्ट्रीमली असा फार कोणत्या तरी परिस्थितीमध्ये अटक करायची असेल तर तपासी अधिकाऱ्याला परमिशन घ्यावी लागते ज्युरिस्डिक्शनल मॅजिस्ट्रेटकडून, रिझन्स देऊन की आम्हाला हिला का अटक करायचं आहे. आणि त्यावेळेला पण त्या महिला तसं जो परमिशन घेणार ती पण महिला अधिकारी लागते, अटक करताना पण महिला अधिकारी लागते. हे प्रयोजनं 43मध्ये केलेली आहेत. सर, अटक करताना पोलिसांना कारणं लेखी देणं अनिवार्य आहे का? त्यालाच अरेस्ट मेमो म्हणतात का? नाही, अरेस्ट मेमो हा वेगळा आहे आणि ग्राउंड्स ऑफ अरेस्ट हे वेगळं आहे. तर अरेस्ट मेमो करताना पहिले म्हणजे हे BNSSमध्ये कलम 36मध्ये दिलेलं आहे. जेव्हा तपासी अधिकारी अरेस्ट करायला जातो त्यावेळेला त्यांनी ज्या व्यक्तीला अरेस्ट करतो त्या व्यक्तीला त्याची आयडेंटिटी आणि त्याचं नाव हे क्लिअरली डिस्क्लोज करायला हवं. तेव्हा अशा प्रकारे हवं की व्यक्तीला कळलं पाहिजे की त्याला कोण अरेस्ट करतं आहे. एक. दुसरं असं की जेव्हा अरेस्ट मेमो होतो त्यावेळेला त्याच्यावरती त्याच्या घरातले जे त्याचे नातेवाईक असतील ह्यांचं अटेस्टेशन झालं पाहिजे त्या पंचनाम्यावरती, किंवा घरातली लोक नसतील तर मग समाजातील कोणता तरी प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्यांनी अटेस्ट करावं लागतं. हे दुसरी गोष्ट झाली. आणि तिसरी, समजा घरात रिलेटिव्ह नसेल ते अटेस्ट करायला तर मग त्यांनी व्यक्तीकडून तपासी अधिकाऱ्यांनी हे घेणं गरजेचं आहे की त्याचं जे इंटिमेशन आहे अरेस्टचं हे कोणाला द्यावं हे त्याच्याकडून व्यक्तीकडून घेऊन त्या व्यक्तीला त्यांनी हे अरेस्टचं इंटिमेशन देणं गरजेचं आहे. हा झाला अरेस्ट मेमोचा भाग. मग येतं की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट तुम्ही म्हणतायत ते की कोणत्या कारणासाठी त्याला अरेस्ट केलेलं आहे हे सेक्शन 47 BNSSमध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ग्राउंड्स ऑफ अरेस्ट की मला अरेस्ट करायची का गरज आहे हे ग्राउंड्स त्यांनी लेखी द्यायला हवेत आणि ज्या भाषेत तो समजू शकतो व्यक्ती त्या भाषेमध्ये त्याला दिले पाहिजेत असं हे प्राविधान आहे. त्याच्यावरती बरेच न्यायनिवाडे आलेले आहेत. प्रश्न असा उद्भवलेला की तोंडी सांगायचे ग्राउंड्स ऑफ अरेस्ट की लेखी द्यायचे, आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की हे तुम्ही लेखी देणे गरजेचं आहे. परंतु कधी असं होऊ शकतं की कोणत्या परिस्थितींमध्ये तुम्ही ताबडतोब लेखी तुम्ही त्यांना देऊ शकत नाहीत. तर त्यांचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की अरेस्ट केल्यावरती तुम्ही त्याच्यानंतर ताबडतोब अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अर्जंटली काही अरेस्ट झालेले आहे तुम्ही त्यांना लेखी द्यायला हवं. आणि कोणत्याही परिस्थितीत
रिमांडसाठी तुम्ही प्रोड्यूस करता मॅजिस्ट्रेटकडे, त्याच्या 2 तास अगोदर तुम्हाला त्यांना ते रिटन ग्राउंड्स ऑफ अरेस्ट द्यायला पाहिजेत. त्यामुळे मेमो ऑफ अरेस्ट वेगळा आहे आणि ग्राउंड्स ऑफ अरेस्ट हे एक वेगळं आहे. सर, तुम्ही रिमांड म्हटलं, रिमांड म्हणजे नक्की काय? रिमांड म्हणजे BNSSमध्ये 58 खालती व्यक्तीला अरेस्ट केल्यानंतर 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेटकडे हजर करावं लागतं. ह्याला तुम्ही रिमांड म्हणतात. त्यामुळे अरेस्ट झाली की ताबडतोब 24 तासाच्या आत तुम्हाला त्या व्यक्तीला हजर करायलाच हवं. आणि हे एक फंडामेंटल राईट आहे. आर्टिकल 21 जे आहे ते म्हणतं की नो पर्सन कॅन बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू द प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. 58 BNSS म्हणतं की अरेस्ट केल्यावरती 24 तासाच्या आत हजर करायला हवं. तर ते नाही झालं तर हे अरेस्ट इल्लीगल होतं. सर, अटक झाल्यावर व्यक्तीला आपल्या कुटुंबाशी संपर्क करता येतो का, किंवा त्याच्या वकिलाला बोलवता येतं का? हो, तर हे संविधानामध्ये पण दिलेलं आहे की त्याला तुम्ही डिनाय करू शकत नाही हिज राईट टू कन्सल्ट ॲडव्होकेट ऑफ हिज चॉईस, अ लीगल प्रॅक्टिशनर ऑफ हिज चॉईस. आणि ते BNSSमध्ये तुम्हाला आढळून येतं की त्याला ॲडव्होकेट किंवा लीगल प्रॅक्टिशनरसाठी तो विचारू शकतो आणि त्याला ते देणं गरजेचं आहे. इनफॅक्ट जेव्हा इंट्रोगेशन होतं त्यावेळेला पण लीगल प्रॅक्टिशनर हा तिकडे हजर राहू शकतो. थ्रूआउट इंट्रोगेशन नाही, पण तो जाऊन त्याला भेटू शकतो. एवढं प्राविधान BNSSमध्ये आहे. अटकेच्या वेळी आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन किती महत्त्वाची असते सर? मेडिकल एक्झामिनेशन हे फार गरजेचे आहे आणि नेसेसरी असते आणि करतात. अरेस्ट झाल्यावरती मॅजिस्ट्रेटकडे रिमांडला हजर करण्याच्या अगोदर त्या व्यक्तीची मेडिकल एक्झामिनेशन केलं जातं आणि हे मेडिकल एक्झामिनेशन मॅजिस्ट्रेटसमोर पण त्या फाईलमध्ये असतं. त्यांना ते बघावं लागतं आणि त्याच्यावरती त्यांना व्यक्तीला पण विचारावं लागतं की तुमच्या विरुद्ध काही कोणत्या प्रकारचा फोर्स किंवा कोअर्जन झालं आहे का. त्याच्या व्यतिरिक्त ज्या अरेस्टच्या किंवा कस्टडीच्या प्रोसेसमध्ये ॲक्युज्ड किंवा व्यक्ती जी आहे ज्याच्याविरुद्ध आरोप आहे ती व्यक्ती पण सांगू शकते की मला मेडिकल एक्झामिनेशनची गरज आहे आणि ती मेडिकल एक्झामिनेशन त्यांना द्यावी लागते. सामान्य माणसाला पोलीस कोठडीत मारहाणीची भीती असते, तर तेव्हा त्याच्यावर काही अन्याय झाला तर त्याच्यावर काही पर्याय आहे का, किंवा कायदा त्याच्यासाठी काही प्रोटेक्शन देतं का? हो, तर समजा असं काही मारहाण झाली किंवा थर्ड डिग्री वापरलं गेलं किंवा कोअर्जन झालं, त्याच्यावरती प्रेशर दबाव टाकण्यात आला, तर स्वतः तो व्यक्ती किंवा आरोपी हा जेव्हा मॅजिस्ट्रेटकडे जातो तेव्हा तो मॅजिस्ट्रेटकडे कंप्लेंट करू शकतो किंवा ऑन हिज बिहाफ त्या व्यक्तीच्या बिहाफवरती त्याचे रिलेटिव्स अशी कंप्लेंट करू शकतात मॅजिस्ट्रेटकडे की ह्या व्यक्तीच्या विरुद्ध कोअर्जन वापरलं गेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ह्युमन राईट्सकडे कमिशन आहे, ह्युमन राईट्स कमिशनकडे ती व्यक्ती किंवा त्याचे रिलेटिव्स अर्ज करू शकतात किंवा कंप्लेंट कमिटीज निर्माण झालेल्या आहेत ज्या नॅशनल लेवलवरती आहे, स्टेट लेवलवरती आहे, डिस्ट्रिक्ट लेवलवरती आहे, तालुका लेवलवरती आहेत. ह्या पोलिसांच्या कंप्लेंट कमिटीज आहेत की पोलिसांविरुद्ध तुम्ही कंप्लेंट करू शकता. अशा कमिटीज आहेत वेगवेगळ्या स्तरावरती, त्यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकतात. आणि शेवटी तुम्ही हायकोर्टामध्ये आर्टिकल 226 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा सुप्रीम कोर्टमध्ये आर्टिकल 32मध्ये तुम्ही याचिका दाखल करू शकता की माझ्यावरती कोअर्जन झालेलं आहे, माझ्यावरती टॉर्चर झालेले आहेत, थर्ड डिग्रीज वापरल्या गेलेल्या आहेत आणि मला त्यामुळे कंपेन्सेशन पाहिजे किंवा ज्या व्यक्तींनी माझ्यावरती हे केलेलं आहे त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घेतली जावी आणि इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सफर करावं, असे बरेचसे तुम्ही याचिका करू शकता.
सर, सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की अटक झाल्यावर सुटका करायला लाखो पैसे लागतात किंवा लाखो रुपये लागतात. जर त्या माणसाकडे एवढे पैसे नसतील तर कायद्यात काही प्रावीण्य आहे का त्याच्यासाठी? हो, तर लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी म्हणून असं एक ॲक्ट आलेलं आहे 1987मध्ये. तर फ्री लीगल एड हे त्या लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी देतं. BNSSमध्ये पण 341 आणि 342 खालती फ्री लीगल एड देण्यात येते. त्यामुळे ह्या ॲक्ट खालती जो मी ॲक्ट सांगितला, लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ॲक्ट जो आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारे कोणत्या व्यक्तीला कशी फ्री लीगल एड देण्यात यावी, कोणत्या ॲडव्होकेट्सना कोणत्या कोर्टासमोर अपिअर करवायचं, हे या गोष्टींवरती सगळं प्रोसेस आहे. त्यामुळे फ्री लीगल एड हे असल्यामुळे सगळ्यांना एक राईट टू लीगल रिप्रेझेंटेशन आणि राईट टू लीगल ॲक्सेस हे आहे. सर, तुमच्या 33 वर्षाच्या करिअरमध्ये अशी कुठली अविस्मरणीय केस तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगू शकाल का? तशा बऱ्याच आहेत, परंतु एक जी आत्ता काही 2-3 वर्षापूर्वी झाली ती अशी की जसं मी मगाशी सांगत होतो की काही ऑफेन्सेसला एकतर 7 वर्ष असतात किंवा 7 वर्षाच्या वर असतात पनिशमेंट असते. त्याप्रमाणे चार्जशीट दाखल करण्याचा पिरियड असतो. तर काही 60 दिवसाचा असतो, काही 90 दिवसाचा असतो. जनरली 7 वर्षाच्या वर असेल जर गुन्ह्याचं पनिशमेंट, तर 90 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करावी लागते. तर पोलीस काय करतात की FIR जरी 7 वर्षाच्या ऑफेन्ससाठी असेल तरी ड्युरिंग द प्रोसेस ते असा गुन्हा त्याच्यामध्ये ॲड करतात की ते चार्जशीट त्यांना दाखल करण्यासाठी 60 दिवसाच्या ऐवजी 90 दिवसाचा कालावधी मिळतो. त्यामुळे होतं असं की तो जो माणूस आहे, व्यक्ती आहे, त्याला बेल मिळणं अजून जास्त त्रास होतो त्याला आणि तो अजून कस्टडीमध्ये राहतो. तर अशा वेळेला एका अशा प्रकरणामध्ये जिकडे फक्त एक 420चा गुन्हा दाखल झाला होता आणि तो चार्जशीट दाखल झाली होती आणि चार्जशीट दाखल करण्याच्या अगदी थोडे दिवस अगोदर त्यांनी 409चा गुन्हा दाखल त्याच्यामध्ये ॲड केला. त्या ॲड केल्यामुळे झालं असं की 60 दिवसाचं जे चार्जशीट फाईल करावी लागत होती त्यांना 30 दिवस अजून मिळाले चार्जशीट फाईल करायला. त्यामुळे बेल जेव्हा डिफॉल्ट बेल आम्ही फाईल केला मॅजिस्ट्रेटकडे, तो त्यांना नाकारला गेला, कारण त्याच्यामध्ये 409 असा सेक्शन लावला होता. मग आम्हाला ते हायकोर्टपर्यंत प्रकरण आणावं लागलं आणि हायकोर्टाने सांगितलं की फक्त पोलिसांनी कोणता एक कलम ॲड केलेला आहे ह्याच्यावरती मॅजिस्ट्रेटनी ब्लाइंडली रिलाय करू नये. मॅजिस्ट्रेट हॅज टू अप्लाय हिज माइंड अँड सी वेदर सच अन ऑफेन्स इज मेड आउट आणि देन ग्रँट अ पर्सन बेल. आणि दॅट नाव हॅज बिकम द सेटल पोझिशन ऑफ लॉ. सर, फौजदारी कायद्यात म्हणजे अर्थात क्रिमिनल लॉमध्ये खूप चॅलेंजेस आहेत. त्यात आपली नैतिकता कशी जपावी, नवीन येणाऱ्या वकिलांना ह्या क्षेत्रात तुम्ही काय सांगाल? पेशन्स, फोरबेरन्स हे मी सांगेन की प्रत्येकाने बाळगावं. दिस इज वन ऑफ द ओल्डेस्ट प्रोफेशन्स, इज अ व्हेरी नोबल प्रोफेशन आणि यू आर डुईंग अ बॅलन्सिंग ॲक्ट फॉर द सोसायटी. एका ठिकाणी तुम्हाला फार इनजस्टिस दिसतं, ते तुम्हाला एक बॅलन्स करून एक बॅलन्स तुम्हाला निर्माण करावा लागतो. ह्या गोष्टींना बराच वेळ लागतो, काळ लागतो, त्यामुळे फार पेशन्स ठेवावं लागतं. तर मी एवढंच म्हणेन की पेशन्स ठेवा आणि फोरबेरन्स ठेवा. एखाद्या माणसाला कळलं की त्याला आता अटक होणार आहे, तर त्याविषयी किंवा त्याला अटक टाळता येते का, त्याविषयी कायद्यात काही नियम आहेत का? तर BNSSमध्ये कलम 482 आहे, ज्याच्या खालती तुम्ही अँटिसिपेटरी बेल घेऊ शकता. तर तुम्हाला त्यासाठी कोर्टात म्हणजे सत्र न्यायालयात जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागतो. हे सांगावं लागतं की
एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि मला ॲप्रिहेन्शन आहे की मी अरेस्ट होणार ह्याच्यावरती, आणि हा माझी कस्टडीची का गरज नाही हे तुम्हाला दाखवून द्यावं लागतं कोर्टाला, की हे ज्या इंट्रोगेशन किंवा इन्व्हेस्टिगेशन आहे त्यासाठी मला कस्टडीमध्ये घेण्याची गरज नाही, मी जाऊन पोलिसांना कोऑपरेट करीन, आणि मी कोऑपरेट करत असल्यामुळे माझी कस्टडीची गरज नाही हे तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. जर तुम्हाला सत्र न्यायालयाने अँटिसिपेटरी बेल दिला तर मग तुमचं कस्टडी घेतली जात नाही. पण तो प्रकार असा असतो की जेव्हा तुम्हाला ती ऑर्डर दिली जाते अँटिसिपेटरी बेलची, तर असं होतं की इन द इव्हेंट ऑफ अरेस्ट द पर्सन शुड बी रिलीज्ड ऑन बेल. तर जेव्हा पोलीस तुम्हाला अरेस्ट करतात, असं नाही की पोलीस तुम्हाला अरेस्ट करू शकत नाहीत, पण अरेस्ट केल्यावरती ताबडतोब त्यांना तुम्हाला बेलवरती रिलीज करावं लागतं. अरेस्ट, अटक ह्या शब्दांची आपल्याला खूप भीती वाटते, पण सरांनी खूप सोप्या भाषेत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना समजवलं. प्रेक्षकांनो, अटक होणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं नव्हे किंवा गुन्हेगार नव्हे, तर पोलिसांना सहकार्य करून आपली बाजू मांडता येते. सत्याला नेहमीच न्याय मिळतो, ह्यावर आपल्याला विश्वास ठेवायला हवं. आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी बघत रहा दूरदर्शन सह्याद्री. आपले हक्क, आपला कायदा. नमस्कार.